हॅलो, हाय, नमस्ते. केम छो? मजामा? नक्कीच मजेत असणार. तर ही नवीन जर्नी सुरू करतोय ती शिरपूरहून आणि झालंय ते प्लेसमेंट वेगळ्याच कोणत्यातरी ठिकाणी. नक्की तुम्हाला जाताना समजेल. जाताना बरेचसे गावं लागले, त्यातही बऱ्याच ठिकाणी निसर्ग चांगला बघायला भेटला. खूप मनात आता शंका आहेत, कुशंका आहेत. मी काय ब्लॉगर नाही, पण जस्ट स्टार्ट करतोय. तुमचा एक सपोर्ट हवा आहे. नक्कीच दोघे मिळून पुढे जाऊयात, जास्त प्रगती करूयात. ही हंस ट्रॅव्हल आहे आणि यामध्ये सुविधा खूप चांगल्या दिल्या आहेत बघायला गेलं तर. जसं की तुम्ही बघू शकता त्यांचं लाईटिंग किंवा बसण्याचं जे काही असेल. त्यानंतर जात असताना असा हा निसर्गरम्य, बाहेर पावसाचे वातावरण असल्यामुळे जास्त काही गरज भासली नाही. माफ करा, हा व्हिडिओ चुकून असा निघाला आहे. बट ट्राय करेल की यानंतर सर्व व्हिडिओ हे चांगल्याच प्रकारचे असतील. तर रात्री आम्ही थांबलेलो एका हॉटेलवर आणि तिथं या एस टी महामंडळाच्या बसेस आणि तिथं या एस टी महामंडळाच्या बसेस ज्या की पंढरपूर वारीसाठी निघालेल्या होत्या. तिथंच तुम्ही बघू शकता आपले वारकरी संप्रदायाचे भरपूरसे लोक हे आपल्या माऊलीच्या दर्शनासाठी निघून राहिले आणि त्यांनी थांबलेले आहेत तिथं. तर इथं आल्यानंतर तुम्ही बऱ्याच प्रमाणात बघू शकता इथं म्हणजे एक नैसर्गिक वातावरण निर्माण झालं आहे की ज्यामध्ये तुमचं समोरच बघू शकता तुम्ही तिकडं कष्ट करणारा बैल किंवा इकडं बदक वगैरे. इथं सुविधा खूप छान आहे. म्हणजे खाण्यासाठी उत्तम अशी जागा महाराष्ट्र शासनाच्या लालपरीने निवडली आहे. तर निघत असताना हा एक सुंदर असा काय म्हणता येईल याला, एक छान असा व्ह्यू निसर्गरम्य. इथं सकाळी थांबलेलो बऱ्याचशा प्रमाणात. खूप छान नाश्ता भेटतो इथेही. माहीत नाही कोणता आहे, पण गोव्याकडच्या साईड आहे. तर हे सांगतो तुम्हाला की गोव्याकडचे. यानंतर बऱ्याचशा गोष्टी गोव्यामधल्या तुम्हाला कळणार, ज्या मलाही माहिती नसतील त्या मी माहीत करून मग तुम्हाला सांगणार. हे एक वडाचं झाड होतं, तिथं मंदिर होतं, पण छान होतं. तो ओव्हरऑल असं सर्व इकडं भाताची लागवड खूप होते त्यामुळे इथं आहे. आणि फायनली मी म्हापसाला पोचलो. हे स्टँड आहे ट्रॅव्हलसाठी. मी इथं थांबल्यानंतर हे सर्व दृश्य बघू शकतो. नक्कीच भेटू.